अर्थ माणसाचं घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, ते एक छोटं मंदिर असतं. त्या घरात रोज सकाळी काय होतं, कसं वातावरण असतं, कशी बोलणी असतात, यावरच त्या घराचं भाग्य ठरतं. कारण आपल्या घरी दोन देव्या रोज प्रवेश करत असतात. अलक्ष्मी आणि लक्ष्मी या दोघी बहिणी आहेत आणि लक्ष्मी कुठे प्रवेश करतात? लक्ष्मी ज्या घरामध्ये सकाळी लवकर उठण्याची सवय असते, तिथे प्रवेश करत असतात. तिथे दिवसाची सुरुवात शांततेने होते. पहाटेचा वेळ खूप पवित्र मानला जातो. त्यावेळी वातावरण स्वच्छ असतं, हवा शुद्ध असते आणि मनही शांत असतं. जे लोक त्यावेळी उठून घर झाडतात, पाणी शिंपडतात, अंगण स्वच्छ करतात, ते फक्त धूळ साफ करत नाहीत, तर घरातील ते नकारात्मक ऊर्जा दूर करत असतात. रात्रभरामध्ये आपल्या उंबरठ्यावर, आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर जी ऊर्जा साठलेली असतात, ती बाहेर काढली जात असतात. घराच्या बाहेर रोज पाणी शिंपडणे म्हणजे घराला शांती देणे. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. जसं नदी सगळं वाहून नेते, तसंच घरातलं वाईट वातावरण पाणी शांत करतं. म्हणून आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं, रोज सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी शिंपडा. पाणी शिंपडल्यामुळे घराच्या बाहेर साठलेली नकारात्मक शक्ती झाडून पुसून घेतल्यानंतर घराच्या बाहेर काढली जाते. म्हणून रोज सकाळी थोडे जरी पाणी का होईना घराच्या बाहेर शिंपडावे. जास्ती काही जमत नसेल, पाण्याचा शिडका जरी दाराच्या बाहेर मारावा. कारण आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये आपण पाणी शिंपडू शकत नाही. पाण्याचा शिडका मारून सहज पाणी पुसता येणार असे पाणी शिंपडावे. कारण पाणी शिंपडल्याने कितीतरी वाईट शक्ती, वाईट ऊर्जा ती घराच्या बाहेर चालली जातात. आता त्यानंतर घराच्या उंबरठ्यावर काढलेली रंगोली. कारण रंगोली ही फक्त सजावट नाही, ती एक संकेत आहे. आमचं घर स्वच्छ आहे, शांत आहे, स्वागत आहे. रंगोली म्हणजे सौम्यता, शांतता. ती पाहून मन आनंदी होतं. जिथे सौंदर्य आहे तिथे लक्ष्मी टिकतात. कारण लक्ष्मीला सुंदरता खूप आवडते. कारण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर आनंद, समाधान, शांतता आणि समृद्धी. जो आपला घराचा उंबरठा आहे, तो आपल्या घराचा पहिला टप्पा असतो. तिथे जर स्वच्छता, रंगोली असेल, दिवा असेल, तर ते घर देवताचं स्वागत करतं. म्हणून आपल्या परंपरेत रोज उंबरठ्यावर रंगोली काढण्याची सवय होती आणि आजही ती सवय आहे. आजही आपण ती परंपरा पाळत आहे. आजकाल खूप धावपळीचे जीवन आहे. जास्ती काही जमले नाही, तर साधं एक स्वस्तिक तरी काढावं आपल्या उंबरठ्याच्या बाहेर, किंवा आपल्या उंबरठ्यावर साधं एक स्वस्तिक, लक्ष्मीचे पाऊल. जास्ती काहीच जमले नाही, तर साधं एक स्वस्तिक तरी रोज काढायला विसरू नये. कारण स्वस्तिक हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, कारण स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून रोज स्वस्तिक काढायला विसरू नये आणि देवी देवतांचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतात. आता रोज सकाळी तिसरे करायचे काम, घराच्या बाहेर एक कलश ठेवला जातो. कलश म्हणजे पूर्णता, पाणी म्हणजे जीवन आणि जिथे पाणी भरलेला कलश असतो, तिथे पवित्रता आणि शांती असते. तो कलश सांगतो या घरात आदर आहे, स्वच्छता आहे, संस्कार आहे. तो कलश म्हणजे देवी देवतांचा आपल्या घरामध्ये स्वागतासाठी कलश भरला जातो, पितरांसाठी भरला जातो. बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असलेल्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा त्या पाण्याकडे पाहून खेचली जातात. म्हणून तो घराच्या बाहेर रोज एक कलश भरून ठेवावा. तो कलश भरून ठेवल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश न करता देवी देवतांच्या स्वागतासाठी आणि पितरांसाठी तो कलश भरून ठेवलेला असतो. तर रोज सकाळी आपल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडून, झाडून, पुसून, स्वस्तिक काढणे, रंगोली काढणे आणि एक कलश भरून ठेवणे. आता ही 3 कामे रोज करायची आहे. त्यानंतर येतो, आता विचार करा, ज्या घरात सकाळी पूजा होते, जिथे दिवा लावला जातो, जिथे देवाचं नाव घेतलं जातं, तिथे वातावरण कसं असेल? शांत, प्रसन्न, समाधानाने भरलेलं. दिवा म्हणजे अंधार दूर करणं. जिथे दिवा आहे तिथे प्रकाश आहे आणि जिथे प्रकाश आहे तिथे अज्ञान, भीती आणि नकारात्मकता टिकत नाही. पूजा म्हणजे फक्त फुलं अर्पण करणं नाही. पूजा म्हणजे कृतज्ञता,
देवाचा आभार मानणं जे आहे ते पुरेसं आहे असं मनाने मानणं. म्हणून रोज सकाळी आपल्या घरामध्ये ही कामे झालीच पाहिजे. आता दुसरे म्हणजे लक्ष्मीची दुसरी बहीण म्हणजे अलक्ष्मी, म्हणजेच ज्याला आपण दरिद्री म्हणतो. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमी नाही, दारिद्र्य म्हणजे भांडण, अस्वच्छता, आळस, कडू शब्द, मत्सर आणि असंतोष. ज्या घरात दिवसभर भांडण होतात, जिथे कोणी वेळेवर सकाळी उठत नाही, जिथे देवाचं नाव घेतलं जात नाही, जिथे उंबरठा अस्वच्छ असतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. असं घर हळूहळू नकारात्मकतेनं भरतं. पैसा आला तरी टिकत नाही, आनंद मिळाला तरी राहत नाही, कारण वातावरणच अस्थिर असतात. पण ज्या घरात रोज सकाळी झाड लोट होते, जिथे उंबरठ्यावर रंगोली असते, जिथे पाणी शिंपडून शांतता निर्माण केली जाते, जिथे दिवा लावून देवाचं नाव घेतलं जातं, तिथे लक्ष्मी येतात आणि स्थिर राहतात. लक्ष्मी देवीला स्वच्छता आवडते, तिला शांतता आवडते, तिला प्रेम आवडतं. जिथे घरातील लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात, वडीलधाऱ्यांचा आदर करतात, लहानांना माया देतात, तिथे लक्ष्मीला राहायला आनंद वाटतो. दारिद्र्य मात्र अशा घरातून हळूहळू निघून जातात, कारण दारिद्र्याला अंधार आवडतो. कारण दारिद्र्य म्हणजेच अलक्ष्मी, तिला आळस आवडतो, तिला भांडण आवडतात. जेव्हा घरात प्रकाश, श्रम, भक्ती आणि प्रेम वाढतं, तेव्हा दारिद्र्य टिकू शकत नाही. कारण दारिद्र्याला याच्या उलटच आवडतात. घरामध्ये धूळ, किडे, मकोडे चालत असतात, उष्टी भांडे पडलेली असतात, घरभर पसारा पसारा असतात. अलक्ष्मीला हे सर्वच आवडत असतात आणि ती कायम स्वरूपात त्याच घरात असते. दारिद्री म्हणजे लक्ष्मीची बहीण आणि तिला तेच सर्व आवडतं. तर लक्ष्मीला याच्या उलट म्हणजे स्वच्छता आवडतात. घर स्वच्छ ठेवा, उंबरठ्यावर रंगोली काढा, सकाळी लवकर उठा, दिवा लावा, देवाचं नाव घ्या, एकमेकांशी प्रेमाने बोला. ही सगळी कामं साधी आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैशाची वाढ नाही, लक्ष्मी येणं म्हणजे घरात आजार कमी होणं, मनात समाधान वाढणं, कामात यश मिळतं आणि घरात आनंद टिकतं. आणि दारिद्र्य जाणं म्हणजे मनातील भीती जाणं, नकारात्मक विचार दूर होणं, भांडण थांबणं आणि घरात शांतता निर्माण होणं. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. सकाळी लवकर उठा, अंगणात पाणी शिंपडा, उंबरठ्यावर साधी रंगोली काढा, देवाजवळ दिवा लावा आणि 2 मिनिट शांत बसा. तुम्ही बघाल हळूहळू घराचं वातावरण बदलायला लागेल. मन शांत होईल, कामात प्रगती होईल आणि घरात समाधान येईल. लक्ष्मी म्हणजे प्रकाश आणि दारिद्र्य म्हणजे अंधार. जिथे प्रकाश पेटतो तिथे अंधार आपोआप निघून जातो. आणि म्हणून लक्ष्मीला बोलवण्यासाठी मोठे उपाय करण्याची गरज नाही. घरात स्वच्छता, साधेपणा, भक्ती आणि प्रेम ठेवा. लक्ष्मी स्वतः मार्ग शोधून येतील आणि दारिद्र्य शांतपणे दूर जाईल. कारण जिथे स्वच्छता असते तिथे जास्ती वेळ दारिद्र्य टिकून राहू शकत नाही. कारण दारिद्र्याला अंधार आवडतो आणि लक्ष्मीला उजेड आवडतो. म्हणून आपल्या घरामध्ये कधीही अंधार ठेवू नये. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी टिकते. तर दारिद्र्याला त्याच्या उलट आवडतात, जिथे घाण, कचरा असतात. सर्व कामे वेळामध्ये झाली, सकाळी सर्व स्वच्छता झाली, तर आपल्या घरी पण लक्ष्मीचा स्थिर वास राहतो. हीच आपल्या घराची खरी समृद्धी आहे. घर स्वच्छ ठेवणे, उंबरठा स्वच्छ ठेवणे, घराची स्वच्छता असेल तर लक्ष्मी आपल्या घरी कायम स्वरूपात राहतात. माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.